हे लाईटचे कंट्रोल कोणाकडे आहेत? हा जरा कमी कर, जरा हे लाईट अजून कमी कर थोडं. हां बस. सगळ्या खाली थांबा, सगळ्या खाली थांबा, सगळ्या खाली थांबा. नंतर हो, हे बंद नाही का करता येणार आहे? खरं तर मला पुणे शहरामध्ये एक 8 सभा घ्यायच्या होत्या. मुंबईमध्ये तितक्याच जास्ती घ्यायच्या होत्या, नाशिकमध्येही घ्यायच्या होत्या, परंतु घरी साधारणपणे जरा थोडासा काही प्रॉब्लेम होता. तो मी गेल्या 2 दिवसामध्ये मी माझ्या प्रचार सभांमध्ये मी बोललो देखील. हे बंद करा ना रे आता. त्याच्यामुळे मला प्रचाराला यायला जरा थोडासा उशीर झाला आणि म्हणून मग पुण्यामध्ये एक, ठाण्यामध्ये एक, नाशिकमध्ये एक, अशा मला सभा घ्याव्या लागत आहेत. सगळ्या ठिकाणी मी बघतोय शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या सभा आहेत का आखाडे आहेत तेच कळत नाही. पण सगळं कसं बरोबर ठरवून चाललंय बघा. लोकांना मूर्ख बनवायचा एक धंदा काढलाय. वेगवेगळं लढायचं, भांडायचं, वर्तमानपत्रांमध्ये आणि चॅनलमध्ये स्वतःवरती सगळं लक्ष केंद्रित झालं पाहिजे, आमच्या भांडणावरती. निवडणुका संपल्या की परत एकत्र यायचं. कल्याण डोंबिवलीला तेच केलं, विधानसभेलाही तेच केलं, आताही तेच करतायत. आणि नवीन नवीन क्लृप्त्या काढतायत. त्या दिवशीपासून आपली प्रचार सभा जेव्हापासून सुरू झाल्या मग जरा त्यांना असं वाटलं की आपल्यावरचा जरा फोकस जातोय की काय. मग नवीन काढलं. निवडणुकीच्या तोंडावरती मतदानाच्या दिवशी सामनावरती बंदी घाला. मग लगेच शिवसेनेकडनं लगेच सुरू, बघा हे कसे वागतात आमच्यावरती, आमच्याशी. परत तेच यांच्या बोलण्याचा, यांच्या भांडणाचा तुमच्याशी काहीही संबंध नाही. ना या शहरांशी संबंध आहे ना कशाशी. एक जण म्हणतो, भारतीय जनता पक्ष म्हणतं शिवसेना हा खंडणीखोरांचा पक्ष आहे, शिवसेना म्हणते हा गुंडांचा पक्ष आहे. तुमचा काय संबंध?
बरं, राज्यात दोघेही सत्तेत, मग पकडा ना एकमेकांना. फक्त तुम्हाला भुलवत राहायचं. या निवडणुका कशासाठी आहेत, महानगरपालिका कशासाठी असतात, तो विषय नाही. या सगळ्या विषयांवरती फक्त तुम्ही मतदान करायची. त्याच्यानंतर तुम्ही मोकळे, ते मोकळे. परत 5 वर्षांत भेटू. स्वातंत्र्य मिळाल्यापासून या देशात हेच चालू आहे. पण वेगळं काही घडेल काही नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस जशी होती तशी आता शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष आहे. याला झाकायचं आणि याला काढायचा. ते जे वागायचे तेच हे वागतायत. नाशिकमध्ये तर जवळपास शिवसेना आणि भारतीय जनता पक्षांनी ज्यांच्यावरती राजकीय नाहीत, ज्यांच्यावरती खरे गुन्हे आहेत, असे जे गुंड आहेत, अशा 77 लोकांना तिकीटं दिलेली आहेत. 77 लोकांना. मला तिथल्या काही पत्रकारांनी मला सांगितलं की म्हणे पोलिसांनी यादी आमच्याकडे पाठवली आणि सांगितलं की लोकांना जरा तुम्ही हे प्रकाशित करा, तुमच्या वर्तमानपत्रांमध्ये, चॅनलमध्ये दाखवा, लोकांना सांगा की हे काय करतायत, कोणाला आणतायत. उद्या जर अशा प्रकारची लोक जर समजा निवडून आली तर या शहरांचं काय होणार. हा भारतीय जनता पक्षाचा खरा चेहरा. त्यांचे उमेदवार निवडताना भारतीय जनता पक्षातले जे कोणी लोक आहेत त्यांना विचारलं गेलं नाही. कोणतरी एक पुण्यामधला बिल्डर ठरवणार की कोणाला तिकीट द्यायची आणि कोणाला काय करायचं ते. या असल्या लोकांवरती विश्वास ठेवायचा. मग राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस काय वेगळे होते. पर भारतीय जनता पक्ष, मला त्याचं कळतच नाही, अजूनपर्यंत कळलेलं नाही. 1952 साली जन्माला आलेला पक्ष आहे. 1952 साली जनसंघ म्हणून. मग 1980 साली नामांतर झालं, मग त्याचं भारतीय जनता पक्ष झालं. 1952 ते 2017 अजूनही या पक्षाला उमेदवार सापडत नाहीत. ह्यांच्याकडे उमेदवारच नाही, दुसऱ्यांकडनं घेतात. मी परवा म्हटलं ना, ह्यांना मुलं होत नाही, दुसऱ्यांच्या घरात बघत राहतात. तुमचं देता का फोर फिरवायला मला. दुसऱ्यांचीच पोरं फिरवतायत. अरे एवढी आवड असेल तर स्वतःची काढा ना. स्वतःत हिंमत नाही. जे वर्षानुवर्षाचे निष्ठावंत त्यांच्या बरोबरचे होते त्यांना तिकीट नाहीत. आताही जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, आताच्या पण काही निवडणुका झाल्या, काढून बघा कोण माणसं निवडून आली आहेत ती. भारतीय जनता पक्ष. सर्व राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधली लोक आहेत, सर्वच्या सर्व. मुळात आहेत कुठे यांच्याकडे माणसं. होतीच कुठे. दोन 2014ची परिस्थिती आज नाही आहे. आता त्याच भारतीय जनता पक्षाचा आलेख खाली 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 यायला लागलाय. बरं, हल्लीची पोरं पण काय ते सगळे जातात दुसऱ्या पक्षांमध्ये जातात. ते चला पाकिटं पोचवली. एक एक माणूस फोडण्यासाठी म्हणून भारतीय जनता पक्षाकडे 50-50 लाख रुपये, 1-1 कोटी रुपये, हे त्याच्यात काही जण गेले. ते गेले. पैसे खाल्ल्यावरती त्यांना बाबा म्हणायला लागले. बाबा 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 करायला लागले त्यांना. काही पाकिटं भरली, पैसे भरले. हे जे आता भांडतायत ह्यांच्याकडे दुसरं काम दाखवायला काही नसल्यामुळे हे फक्त भांडतायत. हे फक्त भांडून दाखवतायत. शिवसेना म्हणते आम्ही पाठिंबा काढून घेऊ. वाट कसली बघताय.
मी काल म्हटलं ना ते छत्रपती आपल्या शिवाजी महाराजांचं समुद्रामध्ये पुतळा उभा करण्याचं, त्याशी नरेंद्र मोदी गेले होते, जलपूजन. एकाच बोटीवरती नरेंद्र मोदी आणि त्याच बोटीवरती उद्धव ठाकरे. नरेंद्र मोदींनी त्या उद्धव ठाकरेंकडे ढुंकून देखील पाहिलं नाही. विश्वास बसत नसेल फुटेज काढून बघा, त्याच्या बातम्याही आल्या होत्या. खरं तर पाठिंबा तेव्हाच काढून घ्यायला पाहिजे होता ना, किंवा पंतप्रधान माझ्याकडे बघत पण नाही. अजून कोणत्या अपमानासाठी थांबलायत याचं कारण ती गोष्ट सोडवत नाहीये. सत्ता पैसा ही जी गोष्ट आहे ना ती सोडवत नसल्यामुळे हे अजून एकत्र आहेत. आज पुण्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचं महानगरपालिकेमध्ये होती, मुंबई ठाण्यामध्ये शिवसेना भारतीय जनता पक्ष होती, नाशिक महानगरपालिकेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना होती. या चारही महानगरपालिका जर समजा आता आपण काढल्या, मी आज हा जो स्क्रीन लावलाय तो त्याच्यासाठीच लावलाय. मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना भारतीय जनता पक्ष 25 वर्ष, ठाण्यामध्ये 25 वर्ष, पुण्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी किती वर्ष असतील ते अजून वेगळेच, किती असतील 15 वर्ष. कोणती कामं दाखवत आहेत, कोणती कामं केली? आणि आम्ही नागरिक म्हणून विचारत देखील नाही आहोत की ज्या वेळेला हे मतदानासाठी म्हणून येतात त्यावेळेला आपण विचारत देखील नाही आहोत हे ना की कोणती कामं केली तुम्ही. 15-15 वर्ष कशाला म्हणतात, 25-25 वर्ष कशाला म्हणतात? इतकी वर्ष हातामध्ये सत्ता दिल्यानंतर देखील तुमच्याकडनं कोणत्याही प्रकारची जर कामं होणार नसतील तरीही जर समजा तुम्ही मतदान घेणं करणार असाल, कशासाठी निवडणुका लढवायच्या? बरं, ह्याला कोणी प्रश्न विचारत नाहीत. यांच्या टेलिव्हिजनवरती मुलाखती सुरू आहेत, यांची भाषणं सुरू आहेत. कोणी सांगायला तयार नाही की आम्ही या शहरांसाठी काय केलं, आम्ही या शहरामध्ये काय करतो आहोत, काय करणार आहोत. काही नाहीत. 25 वर्ष झाल्यानंतर देखील सांगतायत की आम्ही हे करणार आहोत. अरे गधड्यांनो, मग 25 वर्ष काय केलं? गोट्या खेळलात? आत्ता कुठच्या बी त्या राष्ट्रवादी काँग्रेसचं काहीतरी होर्डिंग बघत होतो, म्हणजे रोजगार देऊ. महानगरपालिकेचं काम आहे का ते? चांगले फुटपाथ देऊ, मैदानं देऊ, बागा देऊ, चांगले रस्ते देऊ, 24 तास पाणी देऊ, हे सांगू शकतो महानगरपालिका म्हणून. रोजगार काय देऊ? कुठलीही कामं न होता यांना वर्षानुवर्ष मतदान करणारी महाराष्ट्रातील जनता मला समजतच नाही. यांना प्रश्न विचारले जात नाहीत आणि राज ठाकरेला प्रश्न विचारले जातात की काय केलं नाशिकमध्ये. आता नाशिकमध्ये काम दिसायला लागलं, आता नाही कोण विचारत. महाराष्ट्राचा विकास आराखडा मी जाहीर करीन म्हणून मी ज्याला सांगितलं होतं, आपल्या पहिल्या सभेमध्ये सांगितलं होतं, कुठेही महाराष्ट्रात गेलं की पत्रकार परिषदेमध्ये पत्रकार मला विचारायचे काय त्या ब्ल्यूप्रिंटचं काय झालं, आणि खोचक असं टोक काढून प्रश्न, काय त्या ब्ल्यूप्रिंटचं काय झालं? ब्ल्यूप्रिंट दिसत नाही, अजूनपर्यंत तयार नाही. ज्या दिवशी जाहीर केली आजपर्यंत कोणी मला विचारलं नाही की त्याच्यात काय आहे. पण हेच समजा लोक हेच यांना प्रश्न नाही विचारत की इतकी वर्ष तुम्ही गेला, तुम्ही राज्य केलं, काय दिलं, काय केलं. आज म्हणून मी आज नाशिक महानगरपालिकेमध्ये कोणकोणत्या गोष्टी झाल्या त्याचा थोडक्यात आढावा घेणार आहे.
पुणे शहरामध्ये माझ्या नगरसेवकांनी काय काय केलं त्याचा एक थोडक्यात आढावा घेणार आहे. आणि मग बाकीचे राजकीय पक्ष या प्रकारचं काम तुमच्या समोर आणून दाखवत का नाहीयेत. हा माझा पुण्यातल्या सर्व नागरिकांना माझा प्रश्न आहे की हे तुम्ही त्यांना विचारत का नाहीयेत की तुम्ही काय केलं. आणि एक गोष्ट सांगतो, जर समजा कामं केल्यानंतर पण जर समजा मतदान होणार नसेल, कोणी कामं करणार नाहीत, निवडणुकीच्या तोंडावर फक्त पैसे वाटतील आणि मतं घेतील, जे वर्षानुवर्ष चाललंय तेच होईल. जे करणारे काम करणारे लोक आहेत यांना देखील तुम्ही बिघडवाल. मी माझ्या कालच्या दिव्याच्या सभेत म्हटलं ना, नुसतं सुशिक्षित असून नाही चालत, सुजाण पण असावं लागतं. नुसत्या डिग्र्या कामाला नाही येत. तुमचे डोळे उघडे पाहिजेत, तुमचे कान उघडे पाहिजेत. मतदान करताना तुम्हाला किमान एक गोष्टीचा तरी विचार केला पाहिजे की यात मी मतदान करताना माझ्या कुटुंबाला काय मिळणार आहे, माझ्या शहराला काय मिळणार आहे, माझ्या पुढच्या येणाऱ्या भावी पिढ्यांना काय मिळणार आहे, कोण देणार आहे. जर हे 25-25 वर्ष आणि 15-15 वर्ष जर काही देऊ शकत नसतील, काही करू शकत नसतील, तुम्हाला बदल नको घडवायला. माझ्या हातामध्ये ज्यावेळेला नाशिक महानगरपालिका ज्यावेळेला आली, ती नाशिक महानगरपालिका आली त्यावेळेला मी त्याच्या अगोदरच्या सभेमध्ये, सत्ता यायच्या अगोदर मी सभेमध्ये सांगितलं होतं की याच नाशिक शहरामध्ये जर राज ठाकरेकडनं असं काही काम झालं नाही की जे इतर कुठच्याही शहरात नाही, असं जर कुठचंही काम झालं नाही, राज ठाकरे परत तुमच्या समोर मतं मागायला येणार नाही. मला गरज पण नाही या गोष्टींची. शहर चांगलं होणं, उत्तम होणं, शहरातल्या सर्व नागरिकांना त्या सगळ्या सुविधा मिळाव्यात, हे माझं पॅशन आहे, ही माझी आवड आहे. हे माझं राजकीय काम नाही नुसतं. या नजरेतून मी शहर पाहत असतो की लोकांना काय मिळालं पाहिजे. मी जे 5 वर्षामध्ये जे नाशिकमध्ये करून ठेवलेलं आहे, या लोकांनी गेल्या 15 वर्षात 25 वर्षात देखील या शहरांमध्ये केलेलं नाही, ते मला तुम्हाला दाखवायचंय. नाशिकमधले रस्ते बघा. मध्यंतरीची तुम्हाला गोष्ट सांगतो, सगळीकडेच पाऊस पडला. पाऊस पडल्यानंतर नाशिकच्या पत्रकारांना मुंबईतनं चॅनलच्या ऑफिसमधनं त्यांच्या लोकांचे फोन गेले की आम्ही पुण्यातल्या रस्त्यांचे खड्डे दाखवले, मुंबईच्या रस्त्यातले खड्डे दाखवले, ठाण्यातल्या रस्त्यातले खड्डे दाखवले, आम्ही इतर शहरातले खड्ड्याचे रस्ते दाखवले, नाशिकच्या रस्त्यातल्या खड्ड्यांचं फुटेज पाठवा. नाशिकच्या पत्रकारांनी त्यांना कळवलं, नाशिकच्या रस्त्यावरती खड्डे नाहीत, फुटेज पाठवू शकत नाही. त्याच्यावरती कार्यालयात त्यांना विचारलं म्हणे की खड्डे नाहीत म्हणजे काय. काय बघा प्रश्न आहे, इथे खड्डे आहेत, तिथे कसे नाही खड्डे. त्यांनी सांगितलं तुम्हाला जर विश्वास नसेल तर तुम्ही तुमची मुंबईवरनं टीम पाठवा, जर समजा खड्डे दिसले तर त्याचं फुटेज घ्या आणि घेऊन जा. हे मला तिथल्या पत्रकारांनी, नाशिक मधल्या पत्रकारांनी सांगितलेली गोष्ट सांगतोय. कदाचित तुमचाही विश्वास बसणार नाही. आणि म्हणून मी तुमच्यासमोर काही गोष्टी आज आपल्याला दाखवायला आणल्यात. अगदी थोडक्यात, मी सगळ्याच गोष्टी काय दाखवू शकत नाही कारण त्या स्लाइड्स झाल्या असत्या, जवळपास 2-3 हजार स्लाइड्स झाल्या असत्या. म्हणून मी अगदी थोडक्यात तुम्हाला म्हणून मी दाखवायला आज इथे आलोय. हे नाशिक मधले रस्ते तुम्हाला दिसते. 5 वर्षामध्ये आपण 510 किलोमीटरचे रस्ते आपण नाशिक शहरामध्ये उभे केले. त्याच्यामध्ये नवीन रस्ते, रिसर्फेसिंग केलेले रस्ते, असे 510 किलोमीटरचे रस्ते. 510 किलोमीटरचे रस्ते म्हणजे किती झाले तर साधारणपणे मुंबई ते गोवा हे नाशिक मधले रस्ते आहेत.
हे गोदावरी नदीवरती जे बांधलेले ब्रिज आहेत किंवा तिकडे केलेला जो घाट आहे, हे तिथे नुसते रस्ते नाही, हे शहीद सर्कल एक केलं आपण तिथे. त्याच्यानंतर हे मायलन सर्कल, म्हणजे मुंबई नाक्याला एक मोठं तिथे काही घाण होतं सगळं. हे एबीबी सर्कल. पाणी, हे मुकडे धरण आहे. आत्ता साधारणपणे नाशिक शहराला गंगापूर धरण जे आहे, या गंगापूर धरणामधनं पाण्याचा सप्लाय होतो. आपण महानगरपालिकेतर्फे या मुकडे धरणामधनं केंद्र सरकारने आपल्याला मदत केली. अगोदरच्या सांगितलेलं बरं. राज्य सरकारने मदत केली अगोदरच्या. आणि महानगरपालिकेने सर्वात जास्ती ह्याच्यामध्ये पैसे घातले, काहीशे कोटी रुपये. आणि आज या मोकडे धरणापासून ते नाशिक शहराला पुढच्या वर्ष ते दीड वर्षामध्ये पूर्णपणे पाईपलाईन येणार आहे. त्याच्यानंतर नाशिक शहराचा पुढच्या 40 वर्षांचा पाण्याचा प्रश्न संपणार आहे. 40 वर्षांचा हे धरण आहे. हे मुकडे धरणापासून 16 किलोमीटरच्या पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू आहे आता. हे 50 दशलक्ष लिटरचा 2 भव्य टाक्या तिथे आता काम सुरू आहे. हे जलशुद्धीकरण प्रकल्प 20 लक्ष लिटरच्या तिथे आपण जवळपास शहरात 17 टाक्या उभ्या केलेल्या आहेत 20 लाख लिटरच्या. हे मलजल प्रक्रिया केंद्र. बायोगॅस प्रकल्प. घनकचरा व्यवस्थापन, डम्पिंग ग्राउंड. बातम्या आपण बघत असतो. श्वसनाचा आम्हाला त्रास होतो, आमच्याकडे नुसता धूर लागलेला असतो, डम्पिंग ग्राउंडमध्ये घाणेरडे वास येतात. हीच गोष्ट नाशिकमध्ये पण होती. पण त्या नाशिकचं संपूर्णपणे आपण त्या डम्पिंग ग्राउंडचं परिवर्तन आपण एका खत प्रकल्पात केलं. मोठ्या एका खत प्रकल्पामध्ये केलं, ज्या खत प्रकल्पातनं नाशिकच्या आजूबाजूचे सर्व शेतकरी तिथनं खत घेऊन जातात. हे घनकचरा व्यवस्थापनाची ही सगळी जागा. कचरा उचलणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या आत्ता आपण नव्याने 200 गाड्या आणल्या. त्या जीपीएस द्वारे आपण त्या महानगरपालिकेत कंट्रोल रूम आहे, त्या कंट्रोल रूम मधून सगळं कळतं की कुठची गाडी कुठे पोहोचली, किती कचरा उचलला आणि परत किती आणला, हे आपल्याला हेड ऑफिसमध्ये कळू शकतं. ही यंत्रणा नाशिक महानगरपालिकेमध्ये उभी केली की हे कचरा उचलतायत की नाही उचलत आहेत. हे ते मॉनिटर रूम. हे सगळ्या तुम्हाला स्क्रीनवरती जे दिसत आहेत लाल रंगाच्या, या सगळ्या गाड्या आहेत. हे घनकचरा त्याचं वर्गीकरण, हे खत प्रकल्पामध्ये त्याचं झालेलं रूपांतर आणि घनकचऱ्यापासून खत निर्मिती. आपण जर नाशिकला आलात तर त्याचा साधारणपणे तुम्हाला आवाका दिसेल की ते केवढं आहे. हे 5 वर्षात केलेली गोष्ट आहे. लहान मुलांना शिकण्यासाठी म्हणून, ट्रॅफिकचे धडे मिळण्यासाठी म्हणून चिल्ड्रन्स ट्रॅफिक पार्क केलं की लहान मुलांना त्याचे धडे मिळावेत. आणि म्हणून ते जवळपास 5 ते 6 एकराच्या प्रदेशामध्ये नाशिक शहरामध्ये आपण हे चिल्ड्रन्स ट्रॅफिक पार्क उभं केलेलं आहे. रोज तिथे आज शेकड्याने हजारांनी मुलं तिकडे जातात. तिथे त्यांना प्रशिक्षण पण दिलं जातं आणि रस्त्यावर कसं चालायचं, कशी गाडी चालवायची, काय करायचं याचं संपूर्ण शिक्षण तिथे दिलं जातं लहान मुलांना. तिथे अनेक शाळांच्या तिथे ट्रिप येतात. हे चिल्ड्रन ट्रॅफिक एज्युकेशन पार्क आहे.
हे तिथले रस्ते, सायनेजेस, हॉस्पिटल, फूट ओव्हर ब्रिज, मी पुढे येतो, एक 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 गोष्टी सांगतो तुम्हाला मी. तिथे अशी एक जागा होती, काहीतरी आपल्याकडे सर्वसाधारणपणे असतात तर कबुतराची खुराडी कशी असतात तशा काहीतरी बिल्डिंग बांधत असतात. मी जेव्हा ते अगदी हातात सत्ता आल्या आल्या मी जेव्हा तिकडे पाहिलं, व्हिजिट दिली, मी म्हटलं जरा इथलं काम थांबवा, म्हटलं आपण जरा काहीतरी चांगलं इथे करू. आणि मग माझ्या मनामध्ये आलं की माननीय बाळासाहेबांच्या नावाने आपण म्हटलं तिकडे एक स्मारक उभं करूया. मला त्या वादात नाही जायचंय की पहिलं स्मारक मी केलं का पहिलं स्मारक त्यांनी केलं. मला जे मनाला वाटलं ते मी केलं. आणि म्हणून मी एके दिवशी मी बाबासाहेब पुरंदरेंशी बोललो की म्हटलं बाबासाहेब, म्हटलं मला बाळासाहेबांच्या नावाने एक स्मारक तिथे करायचंय. आपल्याकडे काही जी जुनी शस्त्र आहेत, ही शस्त्र मला तिथे आपण लोकांना दिसतील, लोक बघतील, लोक समजून घेतील असं तिथे मला एक्झिबिट करायचंय. तर मला तुम्ही ती शस्त्र आणि सगळ्या गोष्टी द्याल का? ते बोलले नक्की. काम झालं की मला सांगा, मी स्वतः तिथे येऊन लावीन ती शस्त्र. 2 दिवस बाबासाहेब तिथे शस्त्र एकटे लावत होते. मग एक आपले वासुदेव कामत म्हणून चित्रकार आहेत, अजून काम चाललंय तिथे, काही थांबलेलं नाहीये. वासुदेव कामत चित्रकार, त्या वासुदेव कामतांकडनं मी महाराजांच्या वेगवेगळ्या अनेक प्रसंगांवरची मी तैलचित्र करून घ्यायला सुरुवात केली. त्यातली काही लागली आहेत. आपल्या शिवछत्रपतींची जी जगदंबा तलवार आहे इंग्लंडला, त्या जगदंबा तलवारीची प्रतिकृती आपण तिकडे बनवून तिथे आज त्या संग्रहालयामध्ये लावलेली आहे. हे माननीय बाळासाहेब ठाकरे स्मारक. ही दीपमाळ तिथे आतमध्ये तुम्ही प्रवेश केल्या केल्या तुम्हाला समोर ही दीपमाळ दिसेल. हे स्मारकाची ही जागा आहे. आजूबाजूला गार्डन आहे, अगदी गोदावरी नदीला लागून आहे. ही वासुदेव कामतांची तैलचित्र मी जी करून घेतली होती वेगवेगळी, की पन्हाळगडावरून ज्यावेळेला महाराज तिथून निसटले, ती रात्रीची वेळ होती, पावसात जात असताना काय प्रसंग असेल तो, आणि ती वासुदेवरावांनी ते पेंटिंग केली. हे महाराजांचं पूर्ण चित्र. हे महाराज ज्यावेळेला राज्याभिषेक ज्यावेळेला झाला त्यावेळेला मिरवणुकीने येत असतानाचं हे रायगडावरचं चित्र. ही जगदंबा तलवारीची प्रतिकृती आपण जाऊन तिथे नक्की बघावी. हे अशा प्रकारची तिथे शस्त्र लागलेली आहेत. आपण जरूर जाऊन तिथे नक्की बघा. वन उद्यान, बोटॅनिकल गार्डन. जवळपास 10 ते 11 वर्षापूर्वीची गोष्ट असेल, 10 ते 11 वर्षापूर्वीची. मी एके दिवशी नाशिकमध्ये असताना तिथे एक आयुक्त होत्या, विनीता सिंघल नावाच्या, आणि मला एके दिवशी त्यांनी मला सांगितलं की इथे एक नाशिक शहरामध्येच वन खात्याची एक जमीन आहे, बोटॅनिकल गार्डन आहे, कोणी तिथे जात नाही, सगळं काय तिथे अगदी सगळं ओस पडलेलं आहे आणि काही नाहीच आहे. म्हणजे फक्त नुसतं आपलं जंगल नुसतं वाढले आहेत, झाडं वाढली आहेत, बाकी काही तिकडे कोणाचं लक्ष नाहीये, काही नाहीये. आम्ही एके दिवशी सकाळी ते पाहायला गेलो. तेव्हापासून माझ्या मनात चालू होतं की ह्याचं काहीतरी आपल्याला चांगलं करता येईल, जे इथल्या जनतेसाठी म्हणून आपल्याला देता येईल. विचार करता करता माझ्या मनामध्ये ते सगळं चित्र जेव्हा उभं राहिलं, आणि त्याच्यानंतर मी रतन टाटा साहेबांशी मी बोललो. त्यांना एक प्रेझेंटेशन दिलं आणि टाटा साहेबांना मी सांगितलं की म्हटलं मला अशा अशा प्रकारचं एक तिथे बोटॅनिकल गार्डन आहे, मला ते जरा चांगलं करायचं आहे, आपण मला अर्थसहाय्य कराल का, आपण मला मदत कराल का? ते बोलले नक्की. त्यांनी सगळं पाहिलं आणि ते खुश झाले. टाटा सन्स कंपनी
या कंपनीचं 3 कोटी रुपयाचं बजेट होतं, फक्त 3 कोटी रुपयांचं बोटॅनिकल गार्डनचं बजेट होतं. आजपर्यंत टाटा सन्स कंपनीने जवळपास 14 कोटी रुपये त्या गार्डनवरती खर्च केलेले आहेत, त्या बोटॅनिकल गार्डनवरती. हे बोटॅनिकल गार्डनचं गेट आहे. हे तुम्ही आतमध्ये गेलात की तिकडे संपूर्ण त्याची माहिती आहे. हे हत्तींचं तिथे अभयारण्य केलेलं आहे, जिथे आशियातले हत्ती कसे असतात, आफ्रिकेतले हत्ती कसे असतात, लहान मुलं खूप एन्जॉय करतात. ते संपूर्ण डोळे बिळे मिटत असतात, सोंडबीड हलत असते, सगळ्या गोष्टी असतात. हे प्रत्येक तिथली जी झाडं आहेत ती झाडं कुठची आहेत, काय काय आहेत. हे तिथे एक आपण लेझर शो केलेला आहे. हा जो लेझर शो केलेला आहे तिथे झाडं तुमच्याशी बोलतात. आणि हा भारतामधला एकमेव अशा प्रकारचा लेझर शो आहे की जिकडे त्याच्यातनं लहान मुलांपासून सर्वांना तिथे शिक्षण मिळतं की झाडं मारली नाही पाहिजे, झाडं वाचवली पाहिजेत. आणि त्याचं हे गेट आहे. त्या आतमध्ये गेल्यानंतर ही ती लेझर शो आहे. ही सगळी ती झाडं तुम्हाला जे दिसत आहेत 3, त्यातला एक नातू आहे, एक त्याची आई आहे आणि त्या आईचे वडील आहेत. असं तिघांमधल्या संभाषणाचा 20 मिनिटाची तो कार्यक्रम आहे. तो इथे बसून तुम्ही तो हा अख्खा लेझर शो बघू शकता. हे त्याचं संध्याकाळची ते जे गेट आहे त्याचं रूपांतर या सगळ्या लाईटमध्ये होतं आणि रात्रीचं हे गेट तुम्हाला आज जाताना असं दिसतं. हे गोदा पार्क, गोदावरी नदीला लागून हे पार्क आपण उभं केलं. मी एके दिवशी मुकेश अंबानी रिलायन्सचे आहेत त्यांच्याशी मी बोललो. त्यांना सांगितलं, म्हटलं असं असं आपल्याला एक पार्क करायचं आहे, गोदा पार्क, गोदावरी नदीला लागून. त्यांना प्रेझेंटेशन दिलं. मुकेश अंबानी मला सांगितलं की चला सुरू करू. सुरू केलं, झालं, सगळं झालं. आता उद्घाटन मध्यंतरी त्याचं करणार आणि गोदावरी नदीला आला पूर आणि त्या पुरामध्ये बरंच काही नुकसान झालं तिथे. आता डागडुजी वगैरे सगळी सुरू आहे तिथे, ती होईल. ती आता परत पूर्ववत सगळ्या गोष्टी होतील. फार नुकसान नाही झालंय, परंतु काही गोष्टींचं झालं. कारण पूरच एवढा होता, त्याला काय करणार. हे ते गोदा पार्क आहे. हे गोदावरी नदी आहे. त्या गोदावरी नदीला लागून हे पार्क उभं केलेलं आहे. इथे आज जर तुम्ही संध्याकाळी कधी नाशिकला गेलात तर तुम्हाला असंख्य हजारो लोक इथे संध्याकाळी तुम्हाला फिरताना दिसतात. इथे कोणीही जात नव्हतं. तेच जर समजा तुम्ही मगाशी सांगितलं बोटॅनिकल गार्डन, तिथे एक माणूस जायचा नाही त्या बोटॅनिकल गार्डनमध्ये, कारण कोणाला माहितीच नव्हतं. आज साधारणपणे तिथे आपण उद्घाटन केल्यापासून 50 ते 60 हजार माणसं जाऊन आलेली आहेत त्या बोटॅनिकल गार्डनला, जी आजपर्यंत कधी गेलेली नव्हती. आणि ते सांगतात की असं आम्ही आजपर्यंत कधी पाहिलंच नव्हतं, असं काही नव्हतंच शहरामध्ये. येथे गोदा पार्क शहर सुशोभीकरण, तर त्याच्यामध्ये आयलँड्स असतील. तिथे एक नाशिक शहराच्या मधनं एक मोठा फ्लायओव्हर जातो. आता आपल्याकडचे तुम्हाला माहिती आहे फ्लायओव्हर्स काय असतात ते. त्या फ्लायओव्हरच्या खाली इतकी घाण करून ठेवतात सगळे. एके दिवशी मी त्या फ्लायओव्हरच्या बाजूने जात असताना मला असंच काहीतरी खोपडे बिपडे काहीतरी गाड्या बिड्या लागलेल्या दिसल्या, त्या हातगाड्या बिदगाड्या. म्हटलं ह्याचं काहीतरी केलं पाहिजे ना, ते गेलं हातातनं. तो फ्लायओव्हर बांधला होता L&T कंपनीने. म्हणून मी ते L&T कंपनीचे जे नाईक साहेब आहेत त्या नाईक साहेबांना मी भेटलो. त्यांना मी एकदा प्रेझेंटेशन दिलं. म्हटलं मला असं या फ्लायओव्हरच्या खाली करायचं आहे आणि तुमच्याच कंपनीने बांधलेलं आहे. तुम्ही जर समजा ह्याच्या खाली केलं तर मला आवडेल. त्यांनी हो सांगितलं. त्याप्रमाणे सुशोभीकरणाला सुरुवात झाली फ्लायओव्हरच्या खाली. आता तिथे दुसऱ्या कुठच्याही गाड्या बिड्या येत नाहीत, काही नाहीत. लोक सकाळी तिकडे फिरायला येतात. हे सर्कल्स आहेत तिथली सुशोभित सर्कल्स. पपाया नर्सरी, रविवार कारंजा, ही वाहतूक बेट. हा तिथे आपण एक कारंजा केलेला आहे. हा माझ्या मते या देशामधला, आपल्या देशामधला एकमेव कारंजा, मला जगातला माहिती नाहीये म्हणून, पण हा या देशामधला एकमेव कारंजा आहे जो वाहत्या पाण्यात आहे. आतापर्यंतचे कारंजे आपल्याकडे बघितले जातात हे तलावात असतात, स्थिर पाण्यामध्ये असतात. हा कारंजा गोदावरी नदीत आहे आणि वाहत्या पाण्यातला 100 फूट उंचावरती जाणारा हा भारतातला एकमेव आणि एकमेव कारंजा आहे.
हा कारंजा कोणी केला तुम्हाला दाखवतो, एक मिनिट. हे वॉटर कर्टन, एक तिकडे अहिल्याबाई होळकरांचा नावाने एक ब्रिज आहे त्या गोदावरी नदीवरती. त्या संपूर्ण गोदावरी नदीच्या वरती असलेल्या ब्रिजला, अख्खा ब्रिज वरती आपण वॉटर कर्टन टाकलेलं आहे. संध्याकाळी एकदा येऊन बघा तुम्ही तिकडे. संपूर्ण वरून त्या फ्लायओव्हरवरनं, त्या ब्रिजवरनं पाणी पडत असतं. अप्रतिम संध्याकाळचं दिसतं. असा एकही अशा प्रकारचा ब्रिज आपल्याकडे देशात नाही. संध्याकाळी अनेक लोक तिकडे येतात, अनेक माता भगिनी येतात, आपल्या मुलांना घेऊन येतात, दाखवायला येतात. वरून असा दिसतो. हे कारंजा आणि हे वॉटर कर्टन हे करणारे कोण आहेत? आपल्या पुण्यामधले बीजी शिर्के अँड कंपनीचे आपले अजय शिर्के आणि विजय शिर्के यांनी हे कारंजा आणि हे वॉटर पार्क केलंय. का ही गोष्ट पुण्यामध्ये घडू शकत नाही? मी इथले आपले जे माझे मित्र आहेत ते, मी म्हणून त्यांना विनंती केल्यावर त्यांनी ते नाशिकमध्ये केलं. का पुण्यात का नाही आजपर्यंत त्यांना विनंती झाली? पुण्यात का नाही आजपर्यंत त्यांना विचारलं गेलं की अशा प्रकारचं आपण का नको करूया? लोकांना काही विरंगुळा, लोकांना काही डोळ्याला समाधान काही नाही. एका वर्षात आपण स्मार्ट नाशिक ऍप केला होता. त्याच्यामध्ये जवळपास 1850 समस्यांचं आपण निवारण केलं. आता आपण अनेक काही गोष्टी केल्यात ज्या आता पुढे येतील. काय केलं? एक फॉर्मॅट बनवलेला आहे. फॉर्मॅट ज्याला कोणाला इमारत बांधायची आहे, महानगरपालिकेने एक फॉर्मॅट बनवला आहे. तुमचं जे प्रपोजल असेल तुम्ही ते मेल करा महानगरपालिकेला. त्या सगळ्या फॉर्मॅटमध्ये जे बसेल तुम्हाला घरी परवानगी येईल. तुम्हाला महानगरपालिकेत कोणाचंही थोबाड पाहायची गरज नाही. कोणत्याही गोष्टीसाठी तुम्हाला महानगरपालिकेत यायची आवश्यकता नाहीये, ना कोणाला पैसे चारायची आवश्यकता आहे. जर ते योग्य असेल, व्यवस्थित असेल, तुम्हाला घरी परवानगी येईल. होणार नाही बाकीच्या ठिकाणी. कारण असं झालं तर पैसे कसे खायचे? गेल्या 5 वर्षामध्ये नाशिक महानगरपालिकेवरती एक भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाहीये. एक आणि ते मी होऊ दिलं नाही म्हणून काही लोक सोडून गेले. पुणे पुण्यामध्ये आपल्या नगरसेवकांनी काय काय गोष्टी केल्या हे तो तुम्हाला थोडक्यात सांगतोय. आता हे आहे चित्तरंजन वाटिका. हे नगरसेविका नीलम कुलकर्णी यांनी केलेली बाग आहे. त्याच्यानंतर आपल्या वसंत मोरेने केलेला बायोगॅस प्रकल्प आहे. हा पहिला प्रकल्प आहे पुण्यामधला जो एका नगरसेवकांनी केला आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या ठिकाणी पण सगळे सुरू झाले, अनेक ठिकाणी सुरू झाले. हे गार्डन वेस्ट प्रकल्प ज्याच्यातनं खत प्रकल्प एका वॉर्डात आपल्या बाबू वगासकर आणि आपल्या वनिता वगासकर यांनी तिथे उभा केला. हा खत प्रकल्प. हा लाल महाल बांधला नाही. असं तुम्हाला वाटत ते पण घुसवलं की काय लाल महाल. पण त्या लाल महालाचं आता जो आहे त्याचं संपूर्ण सुशोभीकरण आता चालू आहे. आपले बाळा शेडगे नगरसेवक आहेत, त्यांनी हे सगळं सुशोभीकरण लाल महालाचं करायला सुरुवात केलेली आहे. काही दिवसातच तुम्हाला ते उत्तम दिसेल. ही आपल्या किशोर शिंदेने केलेली अभ्यासिका आहे. हे आपले बाबू आणि वनिता वागासकरांनी केलेलं हे वागासकर उद्यान आहे. अनुसयाबाई किलारे यांच्या नावाने अनिल राणे यांनी मॉडेल स्कूल केलंय. ते हे युगंधरा चाकणकर या आपल्या नगरसेविकेने जलतरण तलाव केलाय. अरे एक मिनिट, नाही, हा बरोबर, हा जलतरण तलाव केलाय. ते मग शाळेचेच फोटो होते. आमच्या किशोर शिंदेने काही ठिकाणी, हे मी तुम्हाला थोडक्यात दाखवतोय, अशा अनेक ठिकाणी आपल्या नगरसेवकांनी अनेक कामं केलेली आहेत.
हे किशोर शिंदेने केलेले फुटपाथ आहेत. हे बाबू आणि यांनी केलेलं बंड गार्डन आहे. हे जॉगिंग पार्क. त्याच्यानंतर हे लकाकी तलाव सुशोभीकरण आहे. हे नीलम कुलकर्णी यांनी केलेलं आहे. हे मॉडेल कॉलनीतलं सर्कल आहे जिकडे सर्व वाद्य ठेवलेली आहेत. बनवली आहेत ना मोठी. हे आमच्या अस्मिता शिंदेनी केलेलं बॅडमिंटन कोर्ट आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचं बॅडमिंटन कोर्ट मी खेळलोय तिथे. थोडक्यात हे पण सांगून टाकलं मला खेळता येतं. आपल्या अनिल राणेने अग्निशामक दल हे पूर्वीपासूनचं त्याचा एक त्यांनी तिथे एक म्युझियम बनवलेलं आहे. जुन्या गाड्या कशा होत्या, काय होत्या. हे आमच्या पुष्पाताई करोजी यांनी भीमसेन जोशी उद्यान तिथे बनवलेलं आहे. हे आमच्या वसंत मोरेने भारतातला 5वा आणि महाराष्ट्रातला एकमेव असा जवळपास 72 मीटरचा हा झेंडा, आज भारताचा झेंडा आज इथे उभा केलेला आहे. आपल्या पुण्यामध्ये आहे तोही एका नगरसेवकाने आपल्या उभा केलेला आहे. वसंत माझ्याकडे, वसंत कुठे गेला? ते तुझ्या त्या फुलराणीचे फोटो नाही सापडले मला. त्याने तिकडे एक छान लहान मुलांसाठी एक आघाडी केली फुलराणी नावाची. म्हणजे हा एकमेव नगरसेवक आहे जो महानगरपालिकेला वर्षाला 30 लाख रुपये देतो. मी हाच संपूर्ण कात्रजचा आपला तलाव मी अगदी पूर्वी पण पाहिला होता. ज्या वेळेला वसंत पहिल्यांदा जेव्हा निवडून आला त्यावेळेला घाणेरडं सगळं असं ते संपूर्ण त्यांनी बनवत 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 इतकं सुंदर केलेलं आहे. आणि मग त्याच्यामध्ये महाराजांचा, शिवछत्रपतींचा तिथे पुतळा बसवलेला आहे. हे तुम्हाला थोडक्यात माझं सांगणं होतं. हीच गोष्ट बाकीचे राजकीय पक्ष का नाही दाखवत आहेत? जर कामं केली असतील तर तुम्ही दाखवा, लोकांसमोर या. कोणत्याही प्रकारची कामं न दाखवता तुम्ही परत लोकांसमोर निर्लज्जासारखे जर समजा मतं मागायला जाणार असाल आणि नागरिक देखील जर समजा त्या लोकांना मतदान करणार असतील या सगळ्या गोष्टींचा विचार न करता, तर मला असं वाटतं तुमची शहरं तुम्हाला लख लाभोत. त्या शहरांचं काय होणार आहे, पुढच्या येणाऱ्या भावी पिढ्यांचं काय होणार आहे, मला कल्पना नाही. कोणालाच कल्पना नाही या गोष्टींची. निवडणुकीच्या तोंडावरती वारेमाप फक्त शब्द देत बसायचे की आम्ही हे करू, आम्ही ते करू, आम्ही ते करू. आज मी तुम्हाला सांगतो, हे पुणे शहर माझ्या हातात देऊन बघा. हा संपूर्ण मुळा मुठायचा परिसर जो आहे, हा संपूर्ण काठ आंतरराष्ट्रीय दर्जाचा नाही बनवून दाखवला तर मला सांगा तुम्ही. केवढ्या गोष्टी आहेत, केवढ्या कल्पना आहेत, केवढ्या गोष्टी करण्यासारख्या आहेत. हे आमचं आपलं इथलं बालगंधर्व नाट्यगृह. चित्रपटांचे मल्टिप्लेक्सेस निघतात, नाटकाचे का नाही निघत? एकाच जागी 4 ते 5 जसे त्यांचे स्क्रीन असतात तसे एकाच जागी 4 ते 5 थिएटर्स का असू शकत नाहीत? एकात एक एकात एक एकात एक. जर जागा आहेत, मोठ्या जागा आहेत, आपल्याकडे यशवंतराव चव्हाण आहे नाट्यगृह, तिथेही होऊ शकतात. 2 ते 3 नाट्यगृह होऊ शकतात. काही नव्याने नवीन काहीतरी आपण निर्माण केलं पाहिजे हे ह्यांच्या मनात देखील येत नाही, मनाला शिवत देखील नाहीत. हे फक्त एकमेकांशी भांडतात. कशासाठी? तर फक्त पैसे खाण्यासाठी. याच्या पलीकडे ह्यांचा दुसरा अजेंडा नाही. ह्यांना दुसरं काही द्यायचं नाही. तुमच्याही नशिबात काही याला द्यायचं नाहीये. आणि तुम्ही मागतही नाही आहात, तुम्ही विचारतही नाही आहात, आणि तुम्ही बोलतही नाही आहात.
ही कोणती लोकशाही आहे मला कळलेलीच नाही आजपर्यंत, की ज्या लोकशाहीमध्ये समाज, नागरिक हे प्रश्नच विचारायचे बंद झालेले आहेत. पूर्ण पान जाहिराती टाकून द्यायच्या, बस नुसतं तुमच्या समोर येऊन फक्त पैशाचा फक्त भपका दाखवायचा, त्याने आमचे सगळे मतदार भुलून जाणार, या सगळ्या लोकांना मतदान होणार, मग भोगा. मी काल म्हटलं ना, मग याच लोकांना जर समजा सत्तेवरती आणायचं असेल, नंतर कंप्लेंट करायची नाही, तक्रार करायची नाही की आम्हाला चालायला फुटपाथ मिळत नाहीत, आमच्या मुलांना शाळा मिळत नाहीत, आमच्याकडे चांगलं हॉस्पिटल नाही, आम्हाला उत्तम काही गार्डन्स मिळत नाहीत, आमच्या मुलांना खेळायला मैदान मिळत नाही. तक्रार नाही करायची. मग इतकी वर्ष हातात सत्ता देऊन देखील हे काही करणार नसतील, आणि एक राज ठाकरे तुम्हाला जर हमी देत असेल, वचन देत असेल की हे मी तुम्हाला करून दाखवीन या शहरात, तर बदल हा तुम्हाला घडवावाच लागेल. तो बदल घडवणं हे तुमच्या हातात आहे. तो जर बदल घडवला तर या शहराच्या काहीतरी नशिबामध्ये बदल घडेल. अनेक गोष्टींचे प्रयोग करून बघता, हा एक प्रयोग करून बघा. जे मी नाशिकसाठी बोललो होतो, मी नाशिकमध्ये ज्या वेळेला बोललो पण नव्हतो अशा गोष्टी मी नाशिकमध्ये केलेल्या आहेत, ज्या मी जाहीर सभेमध्ये देखील बोललो नव्हतो, त्या देखील उभ्या करून दाखवलेल्या आहेत. जर माझ्याकडनं हे 5 वर्षात घडू शकतं, तर विचार करा, ह्यांना जेवढी वर्ष दिली तेवढ्या वर्षामध्ये काय काय घडू शकतं, काय काय होऊ शकतं, कुठेही शहरं जाऊ शकतात. आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना एक विनंती करण्यासाठी आज आपल्या समोर इथे आलेलो आहे की येत्या 21 तारखेला ही संधी वारंवार येणार नाही. परत 5 वर्ष, ही आयुष्यातली प्रत्येक 5-5 वर्ष जर समजा यांच्यावरती पथ्यावरती घालणार असाल, मी काहीच नाही करू शकणार. पण आलेली संधी ही तुम्ही वाया घालवू नका, एवढंच सांगण्यासाठी पण मी आपल्या समोर आलेलो आहे आज इथे. येत्या 21 तारखेला माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माझे जेवढे नगरसेवक उभे आहेत, जेवढे उमेदवार उभे आहेत, या सर्व उमेदवारांना आपण प्रचंड मताने आपण त्यांना विजयी करावं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची रेल्वे इंजिन ही निशाणी, या निशाणीवरती बटन दाबून या सर्वांना प्रचंड मताने विजयी करावं असं एक आवाहन करतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.